जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात महत्त्वाची बातमी। ॲडव्होकेट प्राजक्त शिंदे आणि ब्रह्माचे अग्रवाल बिल्डर आणि 100हून अधिक रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी संगणमताने ताबा उठवण्याचा कट केला असल्याचं थेट विधानसभेत लक्षवेधी घेतली आहे। यामुळे पोलीस खात्यात प्रचंड खळबळ उडाली आहे। हवेत गोळीबार करून रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली आहे। यामध्ये महाजन यांच्यासह 6 जण गंभीर जखमी आहेत। अभिजित महाजन यांनी प्रसार माध्यमात बोलताना सांगितले की रेकॉर्डवरील गुन्हेगार आम्हाला मारायला आले तरी कोंढवा पोलिसांकडून साधा गुन्हा देखील दाखल करण्यात आला नाही। फायरिंगचा साधा पंचनामा अद्याप केला नाही। अजूनही घटनास्थळी आरोपी तळ ठोकून उभे आहेत असा पीडित महाजन पोकळे शेतकऱ्यांनी आक्रोश केलाय। पुण्यातील प्रसिद्ध पोर्शे प्रकरणातील वादग्रस्त अग्रवाल बिल्डरनं महाजन पोकळे यांच्या जमिनीवर गुंड आणून ताबा उठवण्याचा हिंसक प्रकार घडलाय। विशेष म्हणजे स्वतःला कायदे पंडित म्हणवणाऱ्या ॲडव्होकेट प्राजक्ता शिंदे या महिला वकिलांना विविध गुन्हेगारी टोळक्यांशी संबंधित असलेले रेकॉर्डवरील गुन्हेगार साथीदारांना घटनास्थळी आणून पोकळे महाजन यांच्या सहकारी सदस्यांना बेदम मारहाण करत जमिनीवर कब्जा घेण्याचा प्रयत्न केला असल्यानं त्यांच्या आपल्या सनदचा गैरवापर करण्यानं त्यांची सनद रद्द व्हावी अशी मागणी महाजन पोकळे यांनी केली आहे। यावेळी ॲडव्होकेट प्राजक्ता यांनी पोकळे महाजन यांच्या सहकारी सदस्यांवर खोटे आरोप प्रसार माध्यमांशी बोलताना करून ब्रह्मा बिल्डर अग्रवाल यांना निष्पाप निर्दोष साबित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केलाय। कोंढवा पोलिसांनी यावेळी ॲडव्होकेट शिंदे आणि ब्रह्मा बिल्डर अग्रवाल टोळीला मदत करण्यासाठी या ठिकाणी दंगल घडल्याचं दाखवत सर्वांवर चॅप्टर केस टाकून दिली आहे। मुळात महाजन पोकळे मंडळी पीडित असताना त्यांना मारहाण झालेली असताना कोंढवा पोलिसांनी त्यांना या ठिकाणी आरोपी असल्याचं दाखवलं। त्यामुळे कायदा सुव्यवस्था कोंढवा पोलिसांनी धाब्यावर बसवल्याचं सिद्ध होत आहे। याची दखल विधानसभेत घेतली गेली। हे प्रकरण महाराष्ट्रात गाजण्यास सुरुवात झाल्यावर कोंढव्यातील पोकळे महाजन हल्ल्याप्रकरणी अग्रवाल टोळी सोबत कोंढवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर आणि थोरात पोलीस सामील असून पाटणकर यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाईची काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडून मागणी केली आहे। मुळात ॲडव्होकेट प्राजक्ता शिंदे तिच्यासोबत ताबा घेताना पोकळे महाजन यांना मारहाण करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार साथीदार यांच्यावर अद्यापही कोंढवा पोलिसांनी गुन्हे दाखल न केल्यानं आता पोलीस प्रशासन पोकळे महाजन यांच्यावर घातपात होण्याची वाट पाहत आहेत काय अशी चर्चा नागरिकांमध्ये असून संताप व्यक्त केला जातोय। तर भारतीय न्याय संहिता कलम 45, 109, 149, 196, 219, 241, 304, 316, 329, 331, 35 प्रमाणे तसेच अग्रवाल यांच्यावर 110, 307 प्रमाणे कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन थोरात आणि त्यांचे गुन्हेगार सहकारी यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी पोकळे महाजन यांच्या वकिलांनी केली आहे। तसेच ॲडव्होकेट प्राजक्ता शिंदे ही वकील विविध ठिकाणी गुन्हेगारी महिला पुरुष यांच्या टोळी समवेत ताबे घेण्याचं काम करत असते अशी चर्चा नागरिकांमध्ये असून वकीलच अशा स्वरूपाची बेकायदेशीर कामे करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांना जगणं अवघड होऊन जाईल असा संताप व्यक्त होतोय। आता पुणे पोलीस आयुक्त काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। व्हिडिओग्राफी पंचनामा झालेला इथे, त्याच्यामध्ये मी इथंच आहे, आम्ही सर्व इथंच। आज चोरी केला मारून राहतो का इथे? 22 नोव्हेंबरला मी जेव्हा इथं वॉचमॅनला भेटायला आलो होतो पगार द्यायला, संध्याकाळी थांबलो होतो, तर अशीच आहे ना 3 मोटरसायकल पोरं आली होती आणि त्यांनी येऊन काय केलं, आत घुसायला लागले। तर मी नेमका असल्या त्यांचा प्लॅन बघतो, मी भिडलो त्यांना की बाबा नाही इथं काय घुसतंय। त्यांनी मला ढकली केली, माझ्या मोबाईलला फोटो काढायला ढकललं, पळून गेले। तेव्हा त्यांनी मला उघड धमकी दिली होती की इधर निकल नाही तो तेरा काम बजाएगा, सेट ने बोला है अग्रवाल सेट ने। कोण धमकी दिली? त्या मुलांनी। तर त्या मुलांनी धमकी दिल्यावर ऐका, हे जाऊ दे बोलू द्या, त्या 22 तारखे इन्सिडेंट नंतर मी दुसऱ्या दिवशी इथं सीसीटीव्ही बसवलेली। ही रितसर तक्रार पुणे आपल्या पोलीस स्टेशनला कोंढव्याच्या पुणे सीपी साहेबांकडे, डीसीपी साहेबांकडे ही लेखी माझी तक्रार आहे आणि त्याच्यावर त्यांचं मला हे म्हणजे आमची तपास चालू आहे। ही तक्रार जेव्हा ज्या दिवशी मी ही तक्रार दिली तेव्हा अग्रवाल हा फार हुशार माणूस आहे, त्याला हे समजून आलं की आपल्याबरोबर तक्रार दिली गेलेली आहे आणि त्याच्या आधी माझी 18 जून 2024 ची एक तक्रार आहे।
हा विषय असा आहे, मी अभि तरुण महाजन ह्या जागेमध्ये आता महाडे मॅडम काय म्हणाल्या की आमचं 2011चा खरेदी करते, बरोबर आहे. मी ज्या माणसाच्या राईट वर इथं आहे ज्याचं नाव मुनीर गणेशे, त्यांनी 1982 साली या जागेचं खरेदी केलेलं आहे. 1984 साली त्यांनी कन्फर्मेशन डीड केलेलं आहे. त्यानंतर त्या माणसाला दबाव टाकून 94 साली एक नकली खरेदी खत बनवलं गेलं नामदेवराव ससाने नावाच्या माणसाचं. त्याच्या विरुद्ध तो माणूस काही वर्ष कोर्टात लढतोय. बिचारा गेल्या वर्षी जानेवारीत वारला. ऐका, पहिलं खरेदी खत आमचं आहे, त्याच्यावर दुसरं खरेदी खत जेव्हा होतं त्याला जाहीरपणे आपण नकलीच म्हणतो. मी तर नकलीच म्हणणार, बरोबर. ऐका ऐका, माझं म्हणणं आहे ना का मी कोर्टात जाऊन विचारू का? हा, कोर्टातलं ते आजही कोर्टात वाद चालू आहे, 3 कोर्टात. 1982 सर्वांना गेल्या वर्षी पोर्स कारच्या ऍक्सिडेंट नंतर माहीत झाला. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी, याच्या आधीही आम्ही नसताना मुनीर महिन्यावर अटॅक झालेले आहेत, आमच्यावर अटॅक झालेले आहेत. माझे टोटल 6 तक्रार अर्ज कोंढवा पोलीस स्टेशन, डीसीपी पुणे आणि सीपी पुणेकडे अर्ज आहेत. त्याच्यावर चौकशी चालू आहे असं आम्हाला सांगतात. आम्ही लॉ ऑबिडियंट पीपल आहे. आपण त्याच्या पुढे काय करू शकतो, सामान्य माणसं आपण. दुसरी गोष्ट, कारण इथं माझी माणसं असताना या मॅडम घ्या 13 मे रोजी जवळजवळ तुमचे यांचे माझ्याकडे व्हिडिओ आहेत 5 तासाचे. टोटल 9 सीसीटीव्ही मधले 5 तासाचे व्हिडिओ आहेत. ते मी हायकोर्टाचे सबमिट केलेले आहेत, पुण्यातल्या कोर्टाचे सबमिट केलेले आहेत आणि सीपी साहेबांकडे पेंडिंग आहे तो विषय. आणि यांच्या विरुद्ध मी नावासह तक्रार दिली. अरे यांनी आणलं, मी वकील आहे. त्यावेळी ह्या आल्या होत्या, नाग टिळक नावाच्या माणसाला एक लेटर घेऊन आल्या होत्या की त्याला ऑथॉरिटी दिली. ते लेटरही सबमिट आहे. आता विशाल अग्रवाल गेले 12-14 महिने कोर्टाच्या जेलमध्ये आहे. मॅडमने आता सांगितलं की विशाल अग्रवालनी 1 महिन्यापूर्वी यांना ऑथॉरिटी दिलेली. म्हणजे जेलमधून विशाल अग्रवाल हे सगळं चालू होते. त्यांनी रक्ताचे नमुने बदलले आणि आपल्या सचिनचे बीओना सस्पेंड व्हावं लागले, पोलीस सस्पेंड व्हायला लागले. तर त्या विषय नाही, मी सांगतोय ना, म्हणजे माझ्याबद्दल सांगितलं. हे जे आले गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहे, मॅडम म्हणतात आमच्या प्लॉटवर घुसायला आम्हाला परमिशन काय लागते. कोर्टात वाद चाललाय. असं ऑर्डर कोर्टाची नाही कोणी बाहेर व्हायचं म्हणून. तुम्ही कोण आहात सर? तुम्ही इकडे या ना जरा, तुम्ही इकडे या ना. तुम्ही वकील आहात वाटतं, इकडे या ना. तुम्ही कॅमेरा पुढे, तुम्ही पत्रकार नाही, वकील दिसताय. 97 साली नामदेवराव ससानेने 7/12 केला आणि तो त्यांनी परस्पर ब्रह्मा बिल्डरला विकला. 7/12 सदरी आधी ब्रह्मा बिल्डरच आहे, हे मीही सांगतो ना. तो 7/12 रद्द होण्यासाठी त्यांची केस चालू आहे. आणि कोर्टात आम्ही हेच सांगितलेलं की आमचा ताबा 82 पासून आहे. त्या कोर्टात त्याला म्हणणं मानताना अग्रवालनी म्हटलं की नाही आमचा ताबा आहे. याचा निर्णय कोण घेणार? कोर्ट घेणार ना. मग अशी गुंड आणून घुसून तुम्ही आम्हाला बाहेर नाही काढू शकत ना. तुम्ही तक्रार आहे, कुणाची तक्रार? माझीच आहे. माझ्या प्लॉटमध्ये ती लोक आलेली आहेत आता. 94 ला त्यांनी बदलून घेतलेला आहे आणि माझ्याकडे सगळे 2004 पासूनची एक केस आहे, 2017 पासून एक केस आहे. पहिली गोष्ट, विशाल अग्रवाल वरती यांनी आरोप करायला ते माझ्या तोंडातनं बाय मिस्टेकली गेलं. सुरेंद्र कुमार अगलवर सरांनी त्यांना साईन दिले, त्या साईनचं माझ्याकडे कागद आहे. तिसरी 1 सेकंड, माझ्याकडनं बाय मिस्टेकली गोष्ट होऊ शकते. माणूस आहे, मी काय देव नाहीये. पहिली गोष्ट. आता हे म्हणतात क्रिमिनल ट्रान्सपासची केस फेक केली. फेक करायला पोलीस तर खोटे हे करू नाही शकत. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे ताबा आहे, तुम्ही सिद्ध करताय, तुम्ही म्हणताय तुम्ही ताबावाले आहेत, मग तुम्ही दुसऱ्या दिवशी सीसीटीव्ही काय लावले जेव्हा तुमच्यावरती एफआयआर झाली? तिसरी गोष्ट, 1 सेकंड, मी बोलू का? मी यांच्या वेळेस बोलले का? यांना सांगा तुम्ही शांत बसा. हे जेव्हा पोलीस स्टेशनला आले, कोर्ट मांडले मॅडम. 1 सेकंड सर, मी कोर्ट मांडेल नाही, मी लिगली बोलायला आले. मी लिगल, तुम्ही कोण ठरवणार? कोर्टाने अजून निकाल दिलेला नाही प्लॉट कोणाचा आहे. जर ह्यांचा प्लॉट. जनता न्यूज साठी विशेष प्रतिनिधी पुणे. जनता न्यूज, नवा शोध, नवी बातमी.